DRG Kids. गोष्ट जादूचा दगड. सोनपुरा नावाचं एक गाव होतं. गावात गरीब श्रीमंत सगळ्या प्रकारचे लोक राहत होते. त्या गावात सरला आपली 2 मुलं रिंकू आणि पिंकी सोबत राहत होती. त्या गावात एक व्यापारी होता. पूर्ण गावात फक्त एकच दुकान होतं आणि ती त्या व्यापारीची होती. तो व्यापारी खूप हुशार आणि लबाड होता. गावातील लोकांकडून दिवसभर काम करवून घेतं आणि संध्याकाळी त्यांच्या कामाचे पैसेही देत नसे. सरला त्याच दुकानात काम करत असे. ती साफसफाई आणि धान्य स्वच्छ करायचं काम करत होती. चला चला लवकर काम करा, मी तुम्हाला आराम करायचे पैसे देत नाही. शेठजी आतापर्यंत कामच करत होते. तहान लागली म्हणून पाणी पिण्यासाठी उठले आता. पुरे पुरे खूप झालं तुमचं खाणं पिणं, काम करा काम. सरला परत कामाला सुरुवात करते. संध्याकाळी जेव्हा काम संपल्यावर व्यापारीला पैसे मागते तेव्हा, शेठजी आजची मजुरी. हे घे. हे काय शेठजी, फक्त 20 रुपये? मग काय लाख रुपये देऊ? नाही शेठजी, पण माझे दिवसभराचे 50 रुपये होतात. दिवसभर काम करायचे 50 रुपये होतात, आराम करायचे नाही. पण शेठजी मी तर दिवसभर काम केलंय. हे बघ, मी अजून पैसे देणार नाहीये. घ्यायचे असतील तर घे, नाहीतर इथून निघून जा आणि उद्यापासून इथे दिसायचं नाही, समजलं? नाही शेठजी, असं नका करू. माझी मुलं उपाशी आहेत, दया करा माझ्यावरती. पुरे पुरे खूप झालं, चल जा इथून. बिचारी सरला दुखी होऊन निघून जाते आणि घरी आल्यावर तिचा मुलगा तिला विचारतो, आई, आम्हाला खूप भूक लागलीये. हो आई, लवकर जेवण बनव ना. बाळांनो, आज सुद्धा शेठजीने कमी पैसे दिलेत. बस थोडे तांदूळ आणलेत. ठीक आहे आई, तेच बनव. सरला तांदूळाची खिचडी बनवते आणि मुलांना भरवते. आई, तू पण खा ना. नाही, तुम्ही दोघं खा, मी नंतर खाईन. सरलानी सगळी खिचडी मुलांच्या ताटात वाढलीये म्हणून ती खात नाहीये. जेव्हा मुलं जेवून उठतात तेव्हा रिंकूची नजर रिकाम्या भांड्यावर पडते आणि तो सरलाला म्हणतो, आई, तुझ्यासाठी तर काहीच शिल्लक नाहीये. काही हरकत नाही बाळा, तुम्ही दोघांनी खाल्लं म्हणजे मी पण खाल्लं. पण आई, तू तर सगळी खिचडी आम्हा दोघांना खाऊ घातलीस, म्हणजे तू तर उपाशी राहिलीस ना. असं म्हणून पिंकी रडू लागते. सरला तिला गप्प बसवते आणि म्हणते, कितीही कष्ट मजुरी करा, पण रात्री पोटभर अन्न सुद्धा नशिबात येत नाहीये. बाळांनो, मी तरी काय करू? शेठजी हक्काचे पैसे सुद्धा देत नाहीत. आई, दुःखी होऊ नकोस. बघ, एक दिवस देव नक्की आपलं ऐकेल. हो बाळांनो. ती आपल्या मुलांना कुशीत घेते. रात्रभर ती देवाला हीच प्रार्थना करते की दुसऱ्या दिवशी तिला आणि तिच्या मुलांना पोट भरून खायला अन्न मिळू दे. हे परमेश्वरा, तू सगळ्यांचं दुःख दूर करतोस, माझ्या मुलांचं दुःखही दूर कर. परंतु पुढचा दिवसही तसाच जातो. ती रोज मेहनत करते, कष्टमजुरी करते, पण तिला आणि तिच्या मुलांना पोटभर जेवण मिळत नाही. देवा, तू माझ्यासाठी दुसरा कुठलाच पर्याय नाही ठेवलास. आता मी जिवंत राहून तरी काय करू, जेव्हा मी माझ्या मुलांचं पोटही भरू शकत नाही. त्यापेक्षा मी मेलेलं बरं. हे ऐकून मुलं रडायला लागतात. आई, आई, असं नको बोलूस. जर तुला काही झालं तर आम्ही दोघं काय करू? आम्ही दोघं तुझ्याशिवाय नाही राहू शकत. तू जिथे जाशील आम्ही पण तिथे येऊ. सरला दोघांना जवळ घेते, रडू लागते आणि म्हणते, नाही मुलांनो. आई आणि दोघे मुलं रडू लागतात. ती विचार करते की तिच्या मुलांसोबत नदीमध्ये उडी मारून जीव द्यायचा आणि त्याप्रमाणे ती त्याच्या मुलांना घेऊन नदीकडे जायला लागते. आई, आपण कुठे जातोय? बाळा, आज आपली सगळी दुःख नाहीशी होतील. आई, आपण जिथे जातोय तिथे जेवायला मिळेल ना आपल्याला? हो बाळा, तिथे काहीच त्रास नाही होणार, सगळं काही मिळेल. ते तिघे नदीजवळ जातात आणि सरला तिच्या मुलांसोबत नदीत उडी मारणार तेवढ्यातच अचानक नदीमधून एक देवी प्रकट होते. थांब मुली, तू हे काय करते आहेस? देवी माते,
आता आम्ही जिवंत राहून तरी काय करू? मुली, तुला काही अडचण आहे का? असं कुठलं कारण आहे ज्यामुळे तू तुझ्या या छोट्या छोट्या मुलांसोबत नदीत उडी मारायला निघाली आहेस? तेव्हा सरलाने तिची सगळी गोष्ट देवीला सांगितलीये. ती म्हणाली की मी खूप गरीब आहे. मी त्या व्यापारीकडे सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करते, परंतु तो व्यापारी केलेल्या कामाचे पूर्ण पैसे देत नाही. आता तूच सांग मी काय करू? तो शेठजी खूप लबाड आहे. माझ्या कष्टाचे पैसे देत नाही. माझी मुलं भुकेने व्याकुळ आहेत. आपल्या गरिबीमुळे त्रस्त होऊन मी माझ्या मुलांसोबत जीव द्यायला जातीये. देवीने सरलाचं सगळं म्हणणं ऐकलं आणि तिला एक चमत्कारिक दगड देताना म्हणाली, मुली, हे घे. हा दगड तुझा सगळा त्रास दूर करेल. तुला जेही हवं असेल ते या दगडाला माग, आणि जेव्हा तुझ्या गरजा पूर्ण होतील तेव्हा या दगडावर एक काळा कपडा ठेव. तुझे खूप खूप आभार देवी. सरला आपल्या मुलांसोबत घरी येते आणि घरी येताच रिंकू आईला म्हणतो, आई, या दगडाला जेवण माग ना. हो बाळा. मग ती दगडाला जेवण मागते. जादूच्या दगडा, माझ्या मुलांसाठी स्वादिष्ट जेवण दे. हे म्हणताच तिथे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे पदार्थ येतात. सगळे खूप खुश होतात आणि पोट भरून जेवतात. आई, तुला आता त्या शेटजीकडे काम करण्याची काहीच गरज नाही. हो बाळा, आता तुम्ही शाळेतही जाऊ शकता. सगळ्यात आधी सरला जादूच्या दगडाला एक दुकान मागते. जादूच्या दगडा, माझ्या घरासमोर माझ्यासाठी एक धान्याचं दुकान दे. हे म्हणताच सरलाच्या घरासमोर धान्याची भरलेली दुकान तयार होते. आता सरला आपलं दुकान चालवायला सुरुवात करते आणि काही काळाने तिची मुलं शाळेत जाऊ लागतात. आई, आम्ही दोघं शाळेत चाललोय. जा मुलांनो, आणि चांगला अभ्यास करा हं. हे बोलून ती आपले दुकान सांभाळते आणि तेव्हाच तिथून तो व्यापारी जात असतो. तो सरलाच्या दुकान बघून तिथे येतो आणि म्हणतो, अरे सरला, तू इतकं मोठं दुकान तू कसं उघडलंस? सगळी देवीची कृपा आहे शेठजी. अच्छा, देवीने तुझ्यावर जरा जास्तच कृपा केली आहे. बघता बघता सरला खूप श्रीमंत झालीये. पण व्यापारीला वाटू लागते की ती एवढी श्रीमंत कशी झाली, आणि तो सतत हाच विचार करत असतो. ही सरला इतकी श्रीमंत झाली कशी? काहीतरी गडबड नक्की आहे. मला शोध घ्यावाच लागेल. हा विचार करून शेठजी रात्री सरलाच्या घराजवळ येतो आणि खिडकीतून हळूच डोकावून बघतो. सरला त्या दगडाकडून काहीतरी मागतीये. जादुई दगडा, दुकानातील सगळे सामान भर. हे म्हणताच दुकानात धान्य भरलं जातं. व्यापारी हे सगळं बघून आश्चर्यचकित होतो आणि मनातच म्हणतो, अच्छा, तर हे रहस्य आहे. हिच्या हातात जादूचा दगड लागला आहे, तेव्हाच हिच्याकडे इतके पैसे आले आहेत. आता मी हा दगड चोरतो आणि हिच्यापेक्षा जास्त श्रीमंत होतो. पण व्यापारीने शेवटपर्यंत नाही बघितलंय की काम झाल्यानंतर सरला त्या दगडवर काळं कपडं टाकते. जेव्हा सरला बाहेर जाते तेव्हा तो व्यापारी तो दगड चोरतो. चला, दगड तर मिळाला. आता पटकन इथून निघून जातो. व्यापारी तो दगड त्याच्या दुकानात घेऊन येतो आणि त्या दगडाला म्हणतो की त्याच्या दुकानात धान्याची कमी होऊ नये. ए जादूच्या दगडा, माझं पूर्ण दुकान धान्यांनी भरून टाक. एवढं म्हणताच सगळं दुकान धान्यांनी भरायला लागतं. पहिलं तो खूप खुश होतो, पण नंतर अरे अरे, हे धान्य तर वाढतच चाललंय. ह्याला थांबवू कसा? अरे दगडा, अरे थांब ना. शेठजीला नाही माहितीये की दगडाला थांबवण्यासाठी त्याच्यावरती काळं कपडं टाकावं लागतं. व्यापारी ओरडतो, मला माफ कर. मी कधीच लोभ करणार नाही. अरे दगडा, थांब, मला माफ कर. पण काहीच परिणाम होत नाही. त्याच्या दुकानात धान्य इतकं वाढलंय की त्याच्या वजनाने तो व्यापारी मरतो. वाईट कृतीचं वाईटच परिणाम.